आपल्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मनापासून। तर सकाळची आंघोळ वगैरे झालेली होती, अर्धा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझा। त्यानंतर केस वगैरे धुतलेले आहे, आज ते सुद्धा सुकून घ्यायचे आहे। मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते, थंडी जास्त असल्यामुळे स्किन माझी ऑलरेडी ड्राय आहे आणि थंडी असल्यामुळे ती अजून खूप जास्त ड्राय पडते। त्याच्यामुळे मॉइश्चरायझर मला आंघोळीनंतर पहिले लावावं लागतं। तर मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं मी, ते सोडून थंडीमध्ये दुसरं काहीही यूज करत नाही। तर मग ठेवला होता चहा, मग आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला। सकाळचाच एक वेळ असतो जो आम्ही दोघं सोबत चहा घेत असतो। प्रथमेशसुद्धा झोपलेला आहे अजून। नंतर त्यांना टिफिन वगैरे दिला, ते कामावर गेले आहेत निघून। मग म्हटलं बाकीचा पसारा आवरून घेते, सर्व ब्लँकेट्स वगैरे ठेवून घेते। थंडी असल्यामुळे एकूण एक ब्लँकेट एकूण एक सर्व काही बाहेर निघालेलं असतं। तर प्रथमेश अजून झोपलेला होता म्हणून त्याचीवाली गादी आणि ब्लँकेट्स तसेच ठेवले, बाकीचे सर्व उचलून व्यवस्थित बेडशीट वगैरे साफ करून घेतली आणि आता स्वयंपाक करायचा होता। स्वयंपाकात आज मी बनवलेला आहे, बटाट्याची चटणी केली आणि चपात्या केल्या आणि त्याच्यासोबत एखादा फ्रूटसुद्धा त्याला देऊन टाकणार आहे। चटणीसुद्धा एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे, जशी जेणेकरून मुलांना आवडते अशी। फक्त जिऱ्याची फोडणी दिली आणि बेसिकचे मसाले म्हणजे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला असं थोडासा टाकून घेतला आणि छान अशी भाजी करून घेतली। त्यानंतर घेतला त्याचा टिफिन वगैरे भरायला। तोपर्यंत काव्याने सुद्धा ते काव्याची वेणी वगैरे घालून दिलेले आहे, तिचंसुद्धा सर्व आवरलेलं आहे। मग घेतला एक संत्रीला व्यवस्थित सोलून साफ करून त्याच्या टिफिनमध्ये द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो पूर्ण फिनिश करून आणेल। नाही तर मग असंच ठेवून दिलं की तो खात नाही वगैरे म्हणून, त्यामुळे मग व्यवस्थित सोलून वगैरे घेणार आहे। बाकीचं घरातलं सर्व किचन वगैरे भांडी सर्व काही आवरलेले आहे माझं आज। आणि आता सोमवार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे। तर प्रथमेशला नाश्त्याला दिलं होतं, त्याच्यासोबत गप्पा मारत मारत त्याचा टिफिनसुद्धा भरायचा चाललेला होता। आणि आज सकाळी काम आवरलं का तोच टाईम असतो मुलांसोबत किंवा त्यांच्यासोबत काम आवरल्यानंतर बोलण्याचं, थोडंफार काही विचारण्याचं, त्यांना काय हवं नको ते बघण्याचं। तर असं काही त्याला बटाट्याची चटणी आणि फ्रूट आणि पोळ्या चपात्या दिलेल्या होत्या, असं त्याचा टिफिन होता। आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात दर्शन वगैरे केलं छान महादेवाचं। आणि असं काही आज होता आमचा सोमवार। तर तुम्हाला दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायला आवडतं, तुम्हाला आवडतं का नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझे व्हिडिओ कसे असतात तेही सांगू शकता तुम्ही। मी असेच नवनवीन छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर महादेवाच्या मंदिराचं दर्शन तुम्हीसुद्धा करून घ्या। धन्यवाद सर्वांना मनापासून।